ओके चालू करूया. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स ते एक बघितलं. त्याच्यानंतर केपलर्स लॉस चालू केले. ओके बर. केपलर नंतर काय बघायचंय? केपलर नंतर काय बघायचंय? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. स्टेटमेंट, फॉर्म्युला आणि मग त्याच्यानंतर एक्झाम्पल. राईट. या प्रकारे जाऊ आपण. चलो चलो बा. काय मी परत परत रिवाइज करालो, खूप वेळा रिव्हिजन करालो. रिव्हिजन कशासाठी करालो? खूप वेळा रिव्हिजन झाले की तुम्हाला पाठ होतील गोष्टी. मी लेक्चर घेतलं की जितकं शिकवते तितकं तुम्हाला क्लासमध्येच पाठ व्हायला पाहिजे. घरी जास्त अभ्यास करायची गरज नाही. घरी फक्त तुम्ही फिजिक्सच्या चॅप्टर्सचे न्यूमरिकल्स करा. घरी फक्त फिजिक्सच्या चॅप्टर्सचे न्यूमरिकल्स करायलाच वेळ द्या. थेअरी जितकी मॅक्सिमम आहे तेवढी वर्गातच मी पाठ करून घेतो. वर्गातच पाठ होते. ओके बा. काय झाले आतापर्यंत? काय झाले आतापर्यंत? चलो चलो लेक्चर बघा. गुड आफ्टरनून आणि गुड मॉर्निंग करत बसू नका. लेक्चर बघा. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स याच्यामध्ये काय झालं बघा. हे सेंटर आहे आणि असा ऑब्जेक्ट अशी गोल गोल फिराली. ऑब्जेक्ट अशी गोल गोल फिराली तर काय होते? फॉर सर्क्युलर मोशन सेंट्रिपेटल फोर्स इज रिक्वायर्ड. फॉर circular motion always centripetal force is required. Without centripetal force circular motion cannot happen. And centripetal force ची डायरेक्शन कशी आहे? इट इज टुवर्ड्स द सेंटर. हे असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय सर्क्युलर मोशन होत नाही. आणि ते कसं असतं? टुवर्ड्स द सेंटर. and direction of velocity is tangential to circular path. Direction of velocity कशी आहे? Direction of velocity is tangential to circular path, right? मग इथली ऑब्जेक्ट इथं आली, ही इथली ऑब्जेक्ट इथं आली, तर वेलॉसिटी अशी सर्क्युलर सेंट्रिपेटल फोर्स असा. ओके. मग नेक्स्ट काय झालं? याच्यानंतर झालं, याच्यानंतर स्टार्ट केला केपलर्स लॉज. पण केपलर्स मध्ये फर्स्ट काय बघितले? इलिप्स. काय इन केपलर फर्स्ट वी हॅव सीन व्हॉट इज इलिप्स. इलिप्स इज न्यू शेप. इलिप्स इज न्यू शेप and it has two foci. इलिप्सला किती फोकस आहेत? दोन फोकस. इलिप्सला किती फोकस आहेत? दोन फोकस. आणि इलिप्सची इलिप्स कसा? इलिप्स असा, इलिप्स असा. ओके असा. आणि फोकस किती आहेत इलिप्सला? इलिप्स हॅज हाऊ मेनी फोकाय? टू फोकाय. राईट. ओके. एक इकडे एक फोकस आहे आणि इकडे एक फोकस आहे. परत इलिप्सची प्रॉपर्टी काय? इलिप्सची प्रॉपर्टी काय? कोणता पण पॉइंट घ्या, इलिप्स वरचा कोणता पण पॉइंट घ्या, इकडला फोकस F1, इकडला फोकस F2. इलिप्स वरचा कोणता पण पॉइंट घ्या, तर त्या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम फोकस 1, तर त्या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम फोकस 1 अँड फोकस 1, त्या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम फोकस 1 अँड फोकस 2, या दोघांची समेशन काय असणार? कॉन्स्टंट. या दोघांची समेशन काय असते? कॉन्स्टंट. समजा हा ए पॉइंट आहे, तर ए चं डिस्टन्स फ्रॉम F1 आणि ए चं डिस्टन्स फ्रॉम F2, या दोन्ही डिस्टन्सेसची ऍडिशन केली, या दोन्ही डिस्टन्सेसची ऍडिशन केली तर ऍडिशन काय येणार? कॉन्स्टंट. कुठला पण घ्या पॉइंट, मग इथला घेतला, इथला घेतला, कुठला पण पॉइंट घ्या, फोकस 1 पासून त्याचं डिस्टन्स, फोकस 2 पासून त्याचं डिस्टन्स,
आणि त्या दोघांची काय करायची समेशन, आणि ती समेशन काय असते कॉन्स्टंट. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. सम ऑफ डिस्टन्सेस फ्रॉम टू फोकाय, सम ऑफ डिस्टन्सेस फ्रॉम टू फोकाय. चलो नेक्स्ट काय आहे बघा, नेक्स्ट काय, त्यानंतर बघितलं फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ काय झाला, फर्स्ट लॉ काय झाला, फर्स्ट लॉ बोलतो बा इकडे आहे का, तुम्हाला कमेंट करा बोलते, त्याच वेळी कमेंट करा, अदरवाइज कमेंट करू नका, नाहीतर मग मी बघत नाही कमेंट कडे. बर काय बोलते, फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ काय झाला बा, फर्स्ट लॉ काय झाला, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. ऑर्बिट कुठले आहेत, प्लॅनेट गोल 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 फिरतोय, तर कुठल्या रस्त्यानं गोल फिरणार, भरपूर वेळा आपल्याला सांगितलेलं असतं सर्क्युलर रस्ता आहे, प्लॅनेटचा गोल फिरायचा सर्क्युलर रस्ता आहे, पण ते सर्क्युलर रस्ता आहे, कुठला रस्ता असणार, इलिप्टिकल. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी सन इन इलिप्टिकल ऑर्बिट्स. आणि आणखीन काय, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी सन इन इलिप्टिकल ऑर्बिट्स. आणि सन कुठे बसलाय, सन इज ऍट वन ऑफ दी फोकाय. दोन फोकस आहेत, त्यातल्या एका फोकसवर सन बसलाय, कुठे पण इथं असू शकते किंवा इथं पण असू शकते. दोन फोकस आहेत, त्यातल्या एका फोकसवर काय सन आहे. ओके, एका फोकसवर काय बसलंय, सन बसलाय. आवाज यायलाय, परफेक्ट यायलाय सर्वांना. तुला येत नसला तर नेट आहे का बघ. आवाज यायलाय, चांगला यायलाय. चलो बा, येत नसला तर मला मेसेज कर, नंतर बघू. येत नसेल तर मला मेसेज कर, बघू काय करायचं आहे ते. मग इकडे काय, चलो बा, इकडे सन आहे, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी सन in elliptical orbits and sun is at one of the foci, and sun is at one of the foci, right? First law. Second law काय झाला, सेकंड काय झाला, सेकंड बघा, सेकंडचं लॉ काय, लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट. इथं प्लॅनेट आहे, कुठं पण घ्या, असं काही नाही, इथंच मी तर घेतला होता, काल वेगळ्या ठिकाणी घेतला होता, आज वेगळ्या ठिकाणी घेतो, इथं घेतला नाही. लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट, सन आणि प्लॅनेटला लाईन जॉईन करा. लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट sweeps equal areas in equal intervals of times. Sweeps equal areas in equal intervals of times. मग इकडला प्लॅनेट समजा इथं आला, 1 तासात आला, इथं इथला प्लॅनेट इथपर्यंत आला 1 तासात, तर किती एरिया कव्हर झाला, इतका एरिया कव्हर झाला. ठीक आहे, मग समजा आणखीन काही वेळ गेला, 2 तास 10 तास 15 तास काहीतरी गेले असतील, मग प्लॅनेट समजा कुठेतरी इथं आला असं. ठीक आहे, प्लॅनेट इथं आला, परत त्याला आपण काय परमिशन दिली, 1 तास पळायला परमिशन दिली. बघूया, म्हणलं 1 तास कुठं पळते, 1 तासात इकडे इतका पळाला होता, आता इथं म्हणलं किती पळते बघू 1 तासात. मग इकडला प्लॅनेट इथं येऊन बसला 1 तासात. ठीक आहे, मग आता काय केलं, प्लॅनेटची इनिशियल पोझिशन सन, प्लॅनेटची फायनल पोझिशन सन जोडला, आणि त्याच्यातला एरिया बघितला, त्याच्यातला एरिया बघितला. तर इकडं 1 तासात कव्हर केलेला एरिया कोणी, या लाईननं, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, या लाईननं 1 तासात कव्हर केलेला एरिया इकडं, आणि 1 तासात कव्हर केलेला एरिया इकडं, दोन्ही एरियाज काय असतात सेम. दोन्ही एरियाज काय असतात सेम, कुठं पण एरिया कव्हर करू दे. लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट, लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. टाइम सेम असला तर एरिया सेम. समजा काही वेळानं प्लॅनेट इकडे आला,
काही वेळानं प्लॅनेट इकडे आला. सुरुवातीला येत होता 1 तासाने इथे गेला, 1 तासाने इथे गेला. तर इकडे पण हा एरिया जे कव्हर केला एका तासात, हा एरिया जे एका तासात कव्हर केला, किंवा हा एरिया जे एका तासात कव्हर केला, किंवा हा एरिया जे एका तासात कव्हर केला, प्लॅनेट कुठं का असताना, प्लॅनेट कुठं का असताना एका तासात कव्हर केलेला एरिया सेम, सेम टाइम मध्ये कव्हर केलेला एरिया सेम, सेम टाइम मध्ये सेम एरिया कव्हर करणार, राईट. डेफिनेशन काय, सेकंड लॉ काय, line joining sun and planet, line joining sun and planet sweeps equal areas in equal intervals of times. ठीक आहे, चलो हे झाला दुसरा. ओके, बर. नेटचा प्रॉब्लेम तुम्हाला आत्ता येत असला तर संध्याकाळी पण यायला पाहिजे. काही जण म्हणालेत की नेटचा प्रॉब्लेम याला दिसेना. माझ्याकडून तर काही प्रॉब्लेम नाही, इकडे तर फुल स्पीड आहे. तुम्हाला नेटचा प्रॉब्लेम आता येत असला तर 7 ते 8 मध्ये पण यायला पाहिजे. ठीक आहे, मी अपलोड करतो युट्यूबवर, तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतो. ओके, अहमदपूरच्या मुलांना प्रॉब्लेम असेल तर काय, मी अपलोड करतो युट्यूबवर, तुम्हाला ग्रुपमध्ये मी देतो, राईट. चलो, बर. युट्यूबवरचे पण लेक्चर्स आता काय करणार आहे, काही 1-2-3 दिवसात प्रायव्हेट होतील. ते फक्त ज्यांनी फी भरली त्यांनाच दिसतील. युट्यूबवरचे पण लेक्चर प्रायव्हेट होतील थोड्या दिवसात. मग ज्यांनी फी भरली त्यांचा ईमेल आयडी टाकणार, त्यांनाच फक्त ते दिसतील. त्यामुळे काय करा, फीस भरून घ्या. अहमदपूरच्या मुलांनी काय करा, फीस भरून घ्या पटपट. चलो, बर. एक मिनिट चालू करूया. चलो, बा. तुम्हाला काय डाऊट्स असतील तर जेव्हा मी विचारतो तेव्हा सांगत जा. मध्ये मध्ये मेसेज करू नका. मध्ये मेसेज केला तर मी रिमूव्ह करणार. मध्ये मध्ये मेसेज केला चॅट मध्ये तर मी रिमूव्ह करणार. जेव्हा मी तुम्हाला विचारते कमेंट करा तेव्हाच कमेंट करा, अदरवाईज कमेंट करू नका. ठीक आहे, लेक्चर संपल्यावर मला सांगा, व्हॉट्सअपवर मेसेज करा. लेक्चर दिसलं नसेल तर दिसलं नाही म्हणून. मी युट्यूबवर अपलोड करतो, रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्हाला दिसून जाईल, राईट. चलो, मग हे झाला सेकंड लॉ. ओके, मग सेकंड लॉ नंतर कुठला बघायचा आता, थर्ड. थर्ड मध्ये काय बोलतोय बा, थर्ड मध्ये काय बोलतोय, फिजिकल मध्ये तुमच्या कानाखाली लावता येते, पण आता इथं फिजिकली प्रेझेंट नाही, तर इथून पण डिजिटली कानाखाली लावता येते. ग्रुप मधून मला बाहेर काढता येते. ओके, मी सांगतो तेव्हा चॅट करायचं, अदरवाईज चॅट करायचं नाही. सांगतो तेव्हाच कमेंट्स करायच्या. चलो, मग नेक्स्ट काय, केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ काय, केपलर्स थर्ड लॉ काय, सिंपल मॅथ्स मध्ये केपलर्स थर्ड काय, सिंपल मॅथ्स मध्ये केपलर्स थर्ड लॉ काय, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. सिंपल मॅथ्स मध्ये केपलर्स थर्ड लॉ काय, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. कोण टी आहे आणि कोण आर आहे एकदा अंडरस्टँड करूया, राईट. चलो, बा. परत इकडे सन आहे, व्यवस्थित अंडरस्टँड करा लॉज. ओके, इकडे सन आहे असा,
Planet is revolving in elliptical orbit. Planet is revolving in elliptical orbit. And sun is at one of the foci. And sun is at one of the foci. पहिला रूल झाला. मग टाइम पिरियड काय? हे जे कॅपिटल टी आहे ते टाइम पिरियड आहे. टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. मग टी कोण आहे? टाइम पिरियड कोण आहे? समजा प्लॅनेट इथं आहे. समजा प्लॅनेट इथं आहे, तर प्लॅनेटला एक फुल फेरी मारायला किती वेळ लागते? प्लॅनेटला अराउंड द सन एक फुल गोल फेरी मारायला किती वेळ लागते? दॅट इज कॉल्ड टाइम पिरियड. टाइम पिरियड मीन्स व्हॉट? टाइम रिक्वायर्ड फॉर प्लॅनेट to complete one full revolution around the sun. Capital T, time period of planet means what? Time required for planet to complete one revolution around the sun. That is called time period. म्हणजे टाइम पिरियड आहे एक गोल फेरी मारायला किती वेळ लागते ते चा स्क्वेअर. ते कुणाला प्रोपोर्शनल आहे? जे एक गोल फेरी मारायला टाइम लागते त्याचा स्क्वेअर कशाला प्रोपोर्शनल आहे? आर च्या क्यूबला प्रोपोर्शनल आहे. कशाला प्रोपोर्शनल? आर क्यूबला. आर काय? R is distance between okay. R काय? R is distance between sun and planet. R is distance between sun and planet. पण आता प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? R कॉन्स्टंट नाही, व्हेरिएबल आहे. प्लॅनेट इथं असला तर R छोटा आहे, प्लॅनेट इथं आला तर R मोठा झाला, प्लॅनेट इथं आला तर R काय झाला? आणखीन मोठा झाला. मग इथल्या आर पेक्षा हा मोठा झाला, याच्यापेक्षा हा आर मोठा झाला, तर कुठला आर घ्यायचा? मग आर घ्यायचा. आर इज ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. आर इज व्हॉट? ऍव्हरेज डिस्टन्स घ्यायचं. सन आणि प्लॅनेट मधलं एक कुठलं फिक्स डिस्टन्स घ्यायचं नाही. ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट त्याचा क्यूब इज प्रोपोर्शनल टू एक गोल फेरी मारायला किती वेळ लागतंय? टाइम पिरियडचा स्क्वेअर. कळते कसं? ओके, चला मग लिहून घेऊ. लिहून घेऊ काय? लिहा केपलर्स थर्ड लॉ. हेडिंग लिहिलं नसेल तर हेडिंग लिहा केपलर्स थर्ड लॉ. हेडिंग लिहिली नसेल तर हेडिंग लिहा. जे अहमदपूरचे मुलं आहेत त्यांच्यासाठी मी मागचे पण एक 4 लेक्चर झाले ते पण अपलोड करतो. त्याची लिंक पाठवतो तुम्हाला, ते पण बघून घ्या. तुम्हाला बघा रिव्हिजन करायची असली तर ते पण एकदा बघून घ्या. उद्याचं लेक्चर कितीला? इव्हिनिंग 7 to 8. उद्याचं लेक्चर कितीला? इव्हिनिंग 7 to 8, संध्याकाळी 7 ते 8, राईट? चलो. काही मुलांच्याकडे मोबाईल नाहीत, पालकांच्याकडे मोबाईल आहेत, मग ते मोबाईल बाहेर जातात, संध्याकाळी मोबाईल घरी आली की त्यांना व्हिडिओ बघता येते. म्हणून संध्याकाळी लेक्चर आहे कधी? 7 ते 8. आणि तुमचे शाळेचे लेक्चर जरी चालू झाले तरी काय आपल्याला लफडाने मध्ये येत नाहीत, आपल्या सेम टाइम ठेवता येते. केपलर्स थर्ड लॉ. चलो लिखो केपलर्स थर्ड लॉ. काय थर्ड लॉ? लिहा पहिला मॅथ्स मध्ये लिहा. टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. लिहा पहिला मॅथ्स मध्ये लिहा. टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. ठीक आहे. त्यातला टी कोण आहे? त्यातला टी कोण आहे? लिहा. तर टी कोण आहे? टाइम पिरियड. टी कोण आहे? लिहा टाइम पिरियड. त्यातला टी कोण आहे? टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय? त्याची पण डेफिनेशन लिहा. टी कोण आहे? टाइम पिरियड. त्याची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. टाइम पिरियड काय? लिहा. टी इज टाइम पिरियड. डेफिनेशन काय? इट इज टाइम रिक्वायर्ड. It is time required for planet to complete
It is time required for planet to complete one revolution around the sun. It is time required for planet to complete one revolution around the sun. कोण आहे रे शेंबडा? ओके, एकाला रिमूव्ह केलं बघा. तुम्ही उगाच बिनकामाच्या कमेंट्स करत बसू नका. व्यवस्थित लेक्चर कडे लक्ष द्या. राईट, हे जीपी कोण आहे बघा, नाव टाका पूर्ण. G.py नाव टाका पूर्ण. असलं शेंबडं नाव दिसलं की पहिला उडवणार. हे 1WP पण नाव टाका रे. 1WP पण नाव टाका. सर्वजण नाव टाकणार. मग तुमच्या इथे जीपी कोण आहे, नाव पटकन चेंज करत आहे. नाव तुमचं जे आहे ते टाका. जीपी, पीपी, टायगर, शेंबूड. ओके, असलं काय टाकू नका. इट इज टाइम रिक्वायर्ड, टाइम पिरियड काय, इट इज टाइम रिक्वायर्ड फॉर प्लॅनेट टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन. इट इज टाइम रिक्वायर्ड फॉर प्लॅनेट टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन. ठीक आहे. आर काय, नेक्स्ट लाईनला लिहा. आर काय, आर काय, आर इज मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. आर कोण आहे? इट इज मीन डिस्टन्स मीन म्हणजेच ऍव्हरेज. इट इज मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. इट इज मीन डिस्टन्स बिटवीन sun and planet. It is mean distance between sun and planet. ओके, चलो स्टेटमेंट लिहूया आता. केपलर्स थर्ड लॉचं स्टेटमेंट लिहूया. लिहा थर्ड लाईन. नेक्स्ट लाईन लिहा स्टेटमेंट. केपलर्स थर्ड लॉचं स्टेटमेंट काय, तर हे टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्याला आपण आता व्यवस्थित लिहूया. लिहा टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब ला लिहूया. स्टेटमेंट, स्टेटमेंट लिहा काय, स्क्वेअर ऑफ, लिहा स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर ऑफ square of time period of revolution square of time period of revolution, square of time period of revolution of the planet, square of time period of revolution of the planet around the sun, square of time period of revolution of the planet around the sun is proportional to is proportional to is proportional to cube of is proportional to cube of is proportional to cube of
is proportional to cube of mean distance between sun and planet is proportional to cube of mean distance between sun and planet. Cube of mean distance between sun and planet. ओके चलो, बुक मध्ये हेच आहे, बुक मधलं लिहिलं तरी चालेल, बुक मध्ये पण हेच आहे, थोडं एक दोन इंग्लिश मध्ये वर खाली होत असते. इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. ओके चलो, मग याच्यावर पण न्यूमरिकल येऊ शकते, याच्यावर एक न्यूमरिकल करू आपण. झालं, याच्यासाठी काय डायग्राम काढली नसली तर काय गरज नाही, डायग्राम नाही काढली तर राहू दे. चलो बा, झालं का लिहून सर्वांचं? सर्वांना तिन्ही लॉज क्लिअर आहेत का? कमेंट करा. मी आता जेव्हा बोलतोय त्याच वेळी कमेंट करा, मध्ये फालतूच्या कमेंट करू नका. बा, सर्वांना कळते का? ठीक आहे, चलो एकदा काय करा, बस बस झालं, एकदा काय करा, लॉज एकदा पाठ होत आहेत का बघा. मी परत एकदा रिवाइज करतो, पाठच झाले पाहिजे तिथंच आपल्याला लॉज, तिन्ही लॉज पाठ होत आहेत का बघा, इथंच पाठ झाले पाहिजेत. त्याच्यानंतर वेळ भेटला तर न्यूमरिकल करू. ठीक आहे, चलो करा बरं, एकदा लॉज रीड करा, पाठ होत आहेत का बघा. पाठ पण झाले, बाकीचे बघा, ज्यांना झाले नाहीत त्यांनी बघायला. मी काय बोललो, उद्यापासून 7 ते 8 लेक्चर आहे ना संध्याकाळी, मग त्याला काय बोलायचं आता, टाइम एक्सटेंड किती पाहिजे आणखी, बस झालं ना 1 तास. उद्यापासून संध्याकाळी लेक्चर 7 to 8, याच्यात एक्सटेंड नाही करायचा, इथं नाही करायचा. उद्या लेक्चर मॉर्निंगला नसणार, संध्याकाळी असणार 7 ते 8. ओके चलो बा, फर्स्ट लॉ आठवते का बघा. आता तुमच्याकडून मला बडबड करून घेता येत नाही, चला शांत आता, कमेंट्स बंद. तुमच्याकडून मला इथं बडबड करून घेता येत नाही, क्लासरूम मध्ये मी तुमच्याकडून भरपूर वेळा म्हणून घेतो, मग त्यावेळी पाठ होऊन जाते, पण आता तशी काही सोय नाही. बा, पहिला लॉ आठवते का बघा, तुम्हाला मी इकडे रिपीट करतो. बा, पहिला लॉ आठवते का बा, काय पहिला लॉ काय? प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन in elliptical orbits. Planets revolve around the sun in elliptical orbits and sun is at one of the foci. Sun is at one of the foci. परत एकदा बघा, तुम्हाला आठवते का बघा. मी सांगतोय तसं केला तर घरी तुम्हाला बसल्या बसल्या पाठ होणार, एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला, मी लेक्चर मध्येच पाठ करून घेतो, पण मी सांगतोय तसं करा. चला एकदा आठवते का बघा, परत एकदा फर्स्ट लॉ आठवते का बघा. डाउट्स तुमचे जे पण असतील टायमिंग विषयी लेक्चरच्या शेवटी आपण बघू, आता काय नको. ओके चलो, चला आठवते का बघा फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ आठवते का बघा, काय? प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट्स अँड सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. सेकंड काय बा, सेकंड आठवते का बघा, सेकंड लॉ आठवते का, एकदा बघा ट्राय मारा. बोला सेकंड काय?
line joining planet and sun, line joining sun and planet, sweeps equal areas in equal intervals of time, line joining sun and planet sweeps equal areas in equal intervals of times. ओके चला परत एकदा आठवते का बघा, तिसऱ्यावर जाऊ मग. परत एकदा आठवते का बघा, सेकंड. परत एकदा सेकंड लॉ आठवते का बघा. ओके, लाइन जॉइनिंग सन एंड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम्स. क्लियर. चलो फायनल नंबर 3 आठवते का बा. नंबर 3 कशावरून आठवायचा, इक्वेशन वरून आठवायचा. टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब याच्यावरून आठवायचा. याच्यावरून आठवते का बा. लिहू नका तिकडे लिहू नका. तुम्हाला आठवते का बघा, फक्त म्हणाले कमेंट करा, बोलाले का तुम्ही काय. जर अक्कल असेल तर वापर करा ना, मी काय म्हणाल तसं करा ना. कमेंट करू नका, बिनकामाच्या कमेंट येतात मग. कमेंट करा म्हणतो मी स्पेसिफिकली, त्याच वेळी करायच्या. चलो बा, हे येते का बा, आठवते का बा. कसं, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ mean distance between sun and planet. Square of time is proportional to cube of distance. सिंपल कसं लक्षात ठेवणार, ऐ सिंपल कसं लक्षात ठेवणार. स्क्वेअर ऑफ टाइम इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ टाइम इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ डिस्टन्स. त्याला आता थोडं मोठं करायचं. कसं मोठं करायचं, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन is proportional to cube of mean distance. Square of time period of revolution around the sun is proportional to cube of mean distance between sun and planet. तिसरा थोडा लेंदी आहे पाठ करायला. चला एकदा आठवते का बा. नंबर 3, स्वीप्स म्हणजे झाडू मारणे, लोटणे. स्वीप्स म्हणजे लोटणे. अशी ती लाईन जाते ना, अशी झाडू मारत जाते ना, अशी स्वीप म्हणजे झाडू मारणे. ओके चलो, झाले सर्व पाठ. आजसाठी इतकंच बस आहे. आजसाठी इतकंच बस झालं. बर बर, टायमिंग साठी गोरे सरांच्या स्टुडंट साठी तर काय प्रॉब्लेम नाही. सरांनी मला ओके म्हटले, बरोबर आहे ना. चला मग ते जाऊ शकतात. किती आणखीन वेळ आहे का, ठीक आहे, ते तुम्ही जाऊ शकता. मग तुम्ही जाऊ शकता, बंद करा. बाकीच्या मुलांना टाइम विचारतो. उद्या कितीला लेक्चर, उद्या इव्हनिंग, संध्याकाळी. उद्या फ्रायडे आहे, इव्हनिंगला. सकाळी नाही 11 वाजता, इव्हनिंगला. किती, 7 ते 8. 7 ते 8, ठीक आहे. तुम्ही आता बंद करा. बाकीच्यांना मला टायमिंगचा काय प्रॉब्लेम आहे का विचारू द्या. तुम्ही बंद करा. उद्या कितीला, 7 ते 8, ठीक आहे. चलो.